मुंबईचे फुफ्फुस मानले जाणाऱ्या आरेच्या जंगलातील झाडांच्या संवर्धनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली। यापुढे कोर्टाच्या परवानगीशिवाय आरे कॉलनीतील एकही झाड तोडू नका, पालिकेने आमच्या परवानगीशिवाय आरेच्या जंगलातील एकही झाड तोडण्यास परवानगी देऊ नये असे सक्त आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले। याच वेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तसेच महाराष्ट्र सरकारला वृक्षतोडीच्या मुद्द्यावर धारेवर धरले। न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठापुढे या संदर्भात सुनावणी झाली। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजधानी दिल्लीहून शिवाजी काळे आपल्यासोबत जोडलेत। शिवाजी, खरं तर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला आता आदेश दिलेले आहेत, परवानगीशिवाय आरेच्या जंगलातील एकही झाड तोडू नका असे आदेश दिलेत। काय या आदेशा संदर्भात सविस्तर अपडेट्स? खरं जर पाहिलं तर ही केस 2019 ची आहे। 2019 ला आरेच्या झाडांच्या संदर्भात आंदोलन सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात स्वतः संज्ञान घेत ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करून घेतली होती। आणि या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा झाडे सोडण्याचा प्रश्न येतो तेव्हा स्वतः सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये संज्ञान घेतं आणि मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि रेल्वे कॉर्पोरेशन, मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याशी थेट बातचीत केली जाते किंवा थेट त्याच्या संदर्भात सुनावणी घेऊन आदेश दिले जातात। जेव्हा झाडं तोडण्याची चर्चा सुरू होती 5 मार्च 2025 पर्यंत हे मेट्रोचं उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या दरम्यानच काही झाडं तोडण्याची शक्यता असताना सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सुनावणी घेतली आणि न्यायालयाने सांगितलेलं आहे की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही झाडं तोडू नका। या अगोदर 2023 ला 84 झाडं तोडण्याची परवानगी होती, मात्र प्राधिकरणाने 177 झाडं तोडली होती। जास्त झाडं तोडली म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मेट्रो प्राधिकरणाला 10 लाखाचा दंड देखील ठोठावला होता। ते एकंदरीत पाहता वृक्ष पर्यावरण या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय अत्यंत सजग आहे आणि सातत्याने मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण यांना आदेश देताना पाहायला मिळते। कारण दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने प्रदूषणाचा सामना दिल्लीत राहणाऱ्या न्यायाधीशांना बसतोय, त्याच पद्धतीने मुंबईमधील नागरिकांना देखील प्रदूषणाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे महत्वाचे ठरतात आणि आगामी काळामध्ये जर झाडं तोडायची असतील तर यापुढे महानगरपालिका असो किंवा मेट्रो अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊनच झाडं तोडावी लागणार आहेत। त्यामुळे यापुढे नक्की काय घडतंय आणि यासाठी अर्ज करणं अपेक्षित आहे। विनापरवानी झाडं तोडली तर निश्चितपणे मुंबई महानगरपालिकेला दंड सोसावा लागणार आहे। नक्कीच शिवाजी, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।